आमचं शेती पण होतं आणि धनगरकी पण, दोन्ही पण होते. बकरी होती. बकरी इथं मला वाटतं तुमच्या गावामध्ये धनगर लोक जास्त, म्हणजे बकरी व्यवसाय जास्त, बकरी सांभाळण्याचा व्यवसाय जास्त. हो हो हो. मग मामा परगावाहून इथं आले होते. परगावातून आले होते इथं येऊन तुमच्या रानामध्ये बकरी चालत होते. चारच. मग त्यावेळेला इथल्या लोकांना त्यांनी विरोध केला का नाही? इथल्या लोकांनी काय तेवढं काय विरोध केला नाही. एक निलापा धनगर होता आपल्या पळलण्यावर म्हणतात त्यांना नाही, आडनाव त्यांचा गिरेनावर आहे, फक्त टोपण नाव पळलण्यावर. पळल म्हणजे काय त्याचं पोवा, मग ते वालगातनं गाण्यातनं ओव्यातनं त्याने ते पोवा वजवणार, म्हणजे पोवा करे, म्हणजे कन्नड मध्ये कोळलण्यावर. असं ते कोळलण्यावर निलापा ते आमच्या गावाला बाळू मामाला घेऊन आला. पहिलं एकदा रान सगळे फिरून गेले मामा येऊन, मग त्यानं रान सगळं व्यवस्थित आहे म्हटला, आणि नंतर बकरी घेऊनच आला आणि 2 महिने थांबला. 64 पोती झुंजळं भरलं, सगळं खायला जायचे, आणणार कोण नाही, कारण बाळू मामाच पैसे द्यायचं. बैलगाडीतनं ज्वारी वन्नोरात बाजारातनं आणायचं, मुरगुड बाजारातनं आणायचं, कनगाव बाजारातनं आणायचं, झुंजळ येळभर नीट करायचं. आणि आमच्या बिरोबाच्या मंदिरात एक जातं आहे मोठं, चौघांना त्याला फिरवायचं, असलं मोठा दगड आहे. मग त्या जाता आहे, त्या जातातनं भरडून घालायचं, रोज एक पोतं भरडल्याशिवाय उठायचं नाही. हा, आता कोण शेरभर सुद्धा भरडणार नाहीत कोण. हा, गिरणीत भरडणार. त्यावेळेला आमच्या गावाला गिरण नव्हतं, लाईट नव्हतं, इंजनचं गिरण पण नव्हतं, हातानं भरडायचं. अर्धा किलोमीटर पाणी बैलगाडीतनं पोच करायचं, जळण किती जाळायचं, लोकांकडे किती मागून घ्यायचं. असं करून एक आमच्यातले 1-4 लोक, एक बसाप्पा लिंगायत होता, आणि एक सुताराचं होता, आणि एक निलापा धनगर, आणि एक आपल्या एक भीमाप्पा नायकर म्हणून, असे 4-5 जण बाळूमामाच्या कामासाठीच तिनं रात दिवस कन्या भरडायचं, जळण तोडायचं, नेऊन त्याचं दड्डीवर टाकायचं, हेच काम करायचं. जळण संपली, बाळूमामा आमचं गाव सोडून जाईना, देवाला जा म्हणायचं कसं. एक काही 2 दिवस नाही, 2 महिने अखंड रोज एक पोतं कन्या शिजवायचं, सांग सकाळ. मग असे केल्यानंतर एक पोतं कन्या, होय, रोज एक पोतं, सांग सकाळी एक पोतं लागायचं, एक पोतं भरडून आणूपर्यंत एक पोतं इथं सपायचं, भरडायचं जात्यावर भरडून घालायचं. अजून तुम्हाला जातं ते दाखवतं, मोठं जात आहे 14 एक पोतं. तिचं भगवंताचा आशीर्वादच होता यार भरडणार. आता कोणत्या नावाने मोकळ फिरणार नाही ते दगड, बस बाळूमामाचा ताकद म्हणून ते जातं फिरत होतं. हा, असं एक मामाचा आशीर्वादच होतं. मग त्यावेळेला त्यांनी तेवढं काम बी केलं. मग जळणाला काय करायचं, मग इथे एका दोघांच्या मध्ये 4 झाडं वांद्यात होते. एकाला जाऊन विचारलं, बाबा बाळूमामाला जळणासाठी झाडं पाहिजे म्हटल्यानंतर, माझं काय नाही बाबा, देवाला नेता म्हटल्यानंतर त्याला विचारा. मग त्याच्या वादेकर होता, त्याला विचारलं. मग तो म्हणाला, मामाला म्हटले की आमचं बी म्हणणं आहे द्या जावा. मग ते 4 झाडं तोडल्यानंतर आमचे बहुतेक 4 गावं आहेत, ते बाळूमामानंच वांदा मिटवलेलं आहे. हो, म्हणजे कुणाच्या वांद्यात झाड आहे, सर्व देवाला म्हणायचं वांदाच मिटवायचं, त्यांचं झाडाचं जळगाला चालायचं. असे करून 2 महिने काढले. मग बकरी जात असताना बाळूमामा काय म्हटला, अरे तुझ्या गावात मेंढरं आपली कातरायचं आहे. कातरायचं म्हटल्यानंतर, मामा कातरू इथं पाणी भरपूर आहे, चारा बी भरपूर आहे, मग इथंच कातरू. मग कातरायला मग मेंढरं धुतले. आमच्या बाणाचं 4-5 गावाला चालत जाऊन ते कातरकरी सांगून आले. ते सगळ्या सकाळच्या बऱ्यात कातरायला आले. बाळूमामा तंबूतनं उठला, बाहेर आला. बाहेर आल्यानंतर, अरे तुम्हाला कातरायला जाऊ रे. होय मामा कातरायला. तुम्हाला पगार काय द्यायचे? मामा आम्हाला काय पगार आम्ही घेत नाही. नाही रे, तुम्हाला पगार द्यायला पाहिजे, काय द्यायचं सांगा. मग त्यावेळेला मामा आमचे एका आज्जा होता, लक्काप आज्जा म्हणून. मग तो काय म्हणाला, मामा तुम्ही काय पगार देणार सांगा. 10 बकरी मला कातरून द्यायचं, 1 बकऱ्याचं लोकर तुम्ही कातरून घ्यायचं, असं त्याने मामाने सांगितलं. म्हणजे 10 बकऱ्याचं लोकर बाळूमामाला कातरून द्यायचं, 1 बकऱ्याचं लोकर तुम्हाला पगार म्हणून घ्यायचं. असा एक माझा पूर्वीपासून नियम आहे, तेवढा नियम करा. ठीक आहे मामा, देव देतो म्हटलं तर कोण नको म्हणते. मग त्यावेळेला त्याने हो म्हटले, बकरी कातरायला सुरुवात केली. मग माझी मेंढरे किती होतील रे म्हणाला. 1000 असतील की मामा म्हणाला. 100 बकरी खून करून घ्या. नंतर मोजल्यानंतर
जास्त कमीचं बघूया हा. म्हणले. मग एक 100 बकरी खून करून घेतली तिने. का स्वतः तिने मोजल्यानंतर ते लोकर कातरून घ्यायला पाहिजे की. मग तिने 100 बकरी खून करून घेतली. मग खून करून घेतल्यानंतर ते बकरी मोजली, 900 बकरी झाली कातरणीला हे आमच्या दड्डीवर. त्यावेळेला 900 बकरी झाल्यानंतर अरे 90 बकरी तुम्ही कातरून घ्या, माझी 10 बकरी कातरून माझ्या लोकरीमध्ये टाका. तिने काय केलं, मोजल्या, आपली 90 बकरी कातरून घेतल्या, 10 बकऱ्याचा लोकर बाळूमामाच्या कातरून टाकल्या. मग ते एवढं गुप्पा घालून त्यांनी वाटणी करून घ्यायला लागलं संध्याकाळी जाताना. मग बाळूमामा तंबूतनं बाहेर आला. बाहेर आल्यानंतर किती जण आहे सर म्हणला. आम्ही मामा 35 जण आहे. वाटणी किती टाकला तर आम्ही 35 जण म्हटल्यानंतर 35 वाटणी टाकलंय. तर दुर्ग्याचा बी टाकला काय म्हणाला. होय मामा, धुयाला आमच्या बरोबर आहे, कातरायला आमच्या बरोबर आहे. आम्ही ते तिचं बी वाटणी टाकलं. हे रांडाच्या घरच्या माणसाला वाटणी द्यायचा रे म्हटलं. घरच्या माणसाला वाटणी देता घरच्या माणसाला वाटणी द्यायचा काय रे म्हटलं. म्हणल्यानंतर ते परत ते मोडून तुमचं तुम्ही न्या जावा, दुर्ग्याला वाटणी द्यायची नाही, तो घरचा माणूस आहे रे, त्याला कशाला द्यायचे. मग त्यावेळेला बाळूमामाला लोकराचं वाटणी आम्हाला द्यायला नाही. आजपर्यंत आज 50-55 वर्ष झालं बाळूमामा समाधी घेऊन. तेव्हापासून आमचा बाळूमामा, मोळी महाराज, हलसीदाप्पा आम्हाला घरच्याहून आजपर्यंत ठेवून घेतलेले आहे. आणि तसं तुम्हाला सांगायचं म्हणजे आमचं बाचं बी दुसरं लग्न. हा, आता तुमचे आई हे दुसरे बायको. हा, आमचं बा बी दुसऱ्याचं लग्न करून घेतलंय आणि आईचं बी दुसरं लग्न. आईचा नवरा सोडत झाला मुलं होईनात म्हणून. बर. आणि आमच्या बाला पहिला एक पोरगा झाला की आमचा तो आई वारली, थोरली आई वारली. ते एकच मुलगा होता. गावकऱ्यांनी 4-5 लोक विचार केले, दुर्गापचं वय अजून आहे, एकच मुलगा झालेला आहे आणि त्या बाईचं सोड झालेला आहे, त्याला मुलं नाहीत. त्या मुलावर प्रेम पडतोय, दुर्गापाचा परपंच संसार चांगलं चालतोय, त्याला मुलं नाहीत, हिला एक मुलगा आहे, याचा मुलग्याचं जर सांभाळणं होतोय असं त्याने विचार केला. हार घालून लग्न केलं दोघांचं. मग आमच्या आईला आम्ही 5 जण जन्मला. आमच्या बा करून घेतल्यानंतर आम्हाला बहिणी नाही, 5 जण भाऊ आम्ही जन्माला आलो. मग त्यावेळेला बाळूमामाची बकरी 1962 साली इथं आली. इथनं वन्नूरला गेली. वन्नूरात एकादशीच्या निमित्तानं आम्ही तिथं गेलो. हा, निमित्ताने गेले. 1-2 पोतं कन्या बरडून घेतल्या. वन्नूर म्हणजे इथं आपल्या कर्नाटकातलं. कर्नाटक इथंच इथनं एक 5 ते 6 किलोमीटर आहे. सौंदत्य तालुक्यातलं नाही, त्यांचा बैलवंगल तालुका, आमचा सौंदत्य तालुका. असं जवळ 1-2-2.5 किलोमीटरचा शिव आहे. मग तिथं ते आम्ही गेलो वन्नूरला. वन्नूरला गेल्यानंतर हे दुर्ग्या इकडे ये म्हणून हाळी मारला. आमचा वडील गेला, तुझ्या बायकोला बोलवून आण. बोलवून आणलं. जोडीनं माझ्या समोर बसा म्हणाला. जोडीनं आमच्या बाला आणि आईला बसवला. अरे ही लग्नाची आहे काय दुसऱ्या लग्नाची आहे रे बायको म्हणून विचारला. आमची आई बी रडा लागली, आमचे बा बी रडा लागल्या. का दोघं बी दुसऱ्या लग्नाचे. ते देवाच्या पुढं कसल्या कामाचा आम्ही पुढं नाही, कुठल्या शुभ कार्यामध्ये आम्हाला कोण बोलवत नाही, आम्ही दोघंच विधवा. असं तिने काळजीनं मनातल्या मनात त्याने त्रास करून घेत होते. ते बाळूमामाला कळत होते. आणि बाळूमामा काय म्हटला, अरे मला बजा. बाळूमामाच्या मेंढरात त्यावेळेला आचार्य काम करणार मला बजा होता. अरे मला बजा इकडे ये म्हणला. काय म्हणाला, दुर्ग्याचं आणि दुर्ग्याच्या बायकोचं लगीन मी करणार आहे म्हणून छातीला देव हात लावला आणि तांदूळ घेऊन ये बिराडातलं. तिनं एक ताट घेतला, त्या ताटीतनं तिनं तांदूळ आणून दिला. त्यातला आपलं घ्या भंडारा होता पिशवीत, त्या भंडारा जरा टाकला. आजपासून दुर्ग्याचं आणि दुर्ग्याच्या बायकोचं लगीन मी करतो म्हणून तांदूळ टाकला. मग चौथा मूल पोटात आहे. त्यावेळेला पोटात आहे, लगीन केला देव. देव लगीन केल्यानंतर चांगलं आहे काय वाईट आहे ही जीवाला लावून घेतली. आई आणि वाईट आहे, चांगलं आहे का वाईट आहे? वाईट आहे. देवानं लगीन झालंय, आम्हाला पोरं झाल्यात किंवा पोटात एक मुलं आहे आणि तांदूळ टाकला. वाईट आहे काय चांगला आहे का या देवाचा काय ना प्रश्न काय कळना. आमची आई बा असं डोकं धरून बसले. अरे काय नाही म्हणाला, तुमचं शुभ कार्य आहे, चांगलं आहे, जावा म्हणाला.